हवलदार साहेब मला कुठे नेत आहे? हवलदार साहेब मला जेलमध्ये नका आणू. हवलदार साहेब मला जेलमध्ये नका आणू. मारू का? लागते. इन्स्पेक्टर साहेब मला जेलमध्ये नका नेऊ. मी चोर नाही, मी बेरोजगार आहे. इकडे माझी परिस्थिती खूप गंभीर आहे. माझ्या पोरीच्या पायाला एवढा खांका आहे. अहो साहेब, मी खरंच सांगतो, मी चोर नाही, मी बेरोजगार आहे. काय म्हणता साहेब? काम नाही करतायत का? अहो साहेब, तुम्हाला काय सांगू मी. हे लॉकडाऊन लागायच्या अगोदर मी खूप मोठ्या मुंबईच्या फॅक्टरीत काम करत होतो माझे लेकरं बाळ घेऊन. पण हे लॉकडाऊन लागलं आणि आमच्या मालकानं फॅक्टरी बंद करून दिली आणि आम्हाला हाकलून लावले. मग आम्हाला कामाचे आमच्याला पैसे पण नाही दिले आणि आम्हाला हाकलून दिले. मग आम्ही 400 किलोमीटर आमच्या गावाकडे पैदल चालत आलो. वरतून सूर्यदेव ताबूकच होता. तरी आमच्या पायात घालायला चपला नव्हत्या. तरी आम्ही 400 किलोमीटर तिथून चालत आलो. आम्हाला खायला पण काहीच नव्हतं. माझ्या पोरीच्या पायाला एवढा मोठाले खांडक पण झाले. मी खरंच सांगतो साहेब, मी चोर नाही, मी बेरोजगार आहे. काय म्हणताय? मदत नाही मागता आली का? अहो साहेब, तुम्हाला काय सांगू, मी किती जणांना मदत मागितली. येता जाता रस्त्यानं जे लोक दिसून त्यांना हात दाखवले, अहो थांबवा, आम्हाला गाडी द्या. पण आम्हाचं कोणीच नाही ऐकलं. आम्हाला कोणीच गाडीत नाही घेतलं. येताना किती सारे गावं लागले, पण त्यांनी पण आमची मदत नाही केली. आम्ही म्हणली त्याला काहीतरी खायला तरी द्या, पण एकानेही आमचं काही काम ऐकलं नाही. मग आम्हाला खूप भूक लागली, तर आम्ही हॉटेलवाल्या दादाकडे गेलो मदत माग. त्याला म्हटलं, मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे, तुम्ही माझ्या मुलीला खायला तरी द्या काही. पण त्यांनी पण माझं ऐकलं नाही. मग आम्हाला हाकलून लावलं तिथून. मग तुम्हीच सांगा, माझ्या जागेवर जर तुमची पोरगी असती की 2 दिवसापासून उपाशी लढत, तर तुम्ही काय केलं असतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो, मी चोरले, मग 2 समोसे चोरले. ते माझ्यासाठी नाही, माझ्या पोरीच्या पोटासाठी. पण ह्या दादानं मला खूप मारलं, बदा मारलं. आणि तुमच्या हवलदारांनी पण मला खूप ठोकलं, खूप लागलं. जग तर मोठ्या चोऱ्या करते, हजारो लाखो करोडाच्या चोऱ्या करते, त्यांना कोणीच काही म्हणत नाही. आणि एका बेरोजगार बापानं आपल्या पोरीसाठी फक्त 2 समोसे चोरले, तर खूपच ठोकलो हो साहेब, खूपच. मी खरंच सांगतो साहेब, मी चोर नाही, मी बेरोजगार